दंडोत प्रणाम. मायबापो, आपण विचार या प्रकरणाचे अर्थ पाहत आहोत. विचार प्रकरणातले जे सूत्र आहेत त्याचे अर्थ पाहत आहोत. तर आपला विषय चाललेला आहे की देहविद्यावंत, त्याला तनुसाधक देखील म्हणतात. तर ज्या माणसानं ब्रह्मविद्येचं ज्ञान घेतलं आणि ज्ञान घेऊन अनुसरण घेतलं, अनुसरण घेऊन तो देशाच्या शेवटी गेलेला आहे, झाडाच्या तळवटी बसलेला आहे आणि परमेश्वराचं चिंतन करतो आहे आणि भिक्षा मागून खातो आहे. कोणाचाच संबंध नाही त्याला, जगाचा संबंध नाही त्याला. आणि मग असा जो माणूस आहे, असा असता इतका एवढा चांगला माणूस आहे, तरीही तो माणूस प्रमादी होऊ शकतो शब्दज्ञानामध्ये. आणि आणि बरेच होतात प्रमादी. जसा छंदोबास अत्यंत त्याला प्रत्यक्ष परमेश्वराच्या श्रीमुखातून बोध झालेला होता, तरीही तो म्हणजे प्रमादी झाला. तसे कोणी बी प्रमादी होऊ शकतं. आणि प्रमादी झाला आणि त्यानं जर तो नेहमी तीच गोष्ट करीत राहिला तर तो बल्लोआड पडे, असं आपल्या भाषेकाराने सांगितले. बल्लोआत पडे म्हणजे त्याचा एका डंगऱ्या बैलासारखी अवस्था होती. आणि ज्यानं दुन्नापथ्य घेतला, डबल आचरण केलं आणि आचरण करत करत तो जर वारला तर त्या माणसाला देहविद्या होते, त्याला तनुसाधन म्हणतात. तर देहविद्या त्याला तो म्हणजे मनुष्य देह मिळतो त्याला. आणि मनुष्य देह मिळण्यानंतर तो 12 वर्षानंतर पुढं केव्हा बी परमेश्वराची त्याची भेट होते, उभयदृश्य अवताराची. आणि उभयदृश्य अवतार त्याला एक विद्या देतात, त्या विद्याला देहविद्या म्हणतात, तनुसाधन म्हणतात. आणि त्याला परदृश्य अवतार, अवरदृश्य अवतार किंवा देवता माया कोणीही ती विद्या देऊ शकत नाही, फक्त उभयदृश्य अवतारच देऊ शकतात. आणि ती विद्या झाल्यावर काय होतं आहे, देहविद्ये देह प्रकाशे. ती विद्या झाल्यानंतर आपल्याला आपला देह प्रकाशतो, म्हणजे देतो, दिसतो, अणुरेणू दिसतो आपल्याला देहातला. आणि देहीभूते तन्मात्रापर्यंत उरीती. आणि आपले जे समळभूत आहेत ते समळभूत त्याचे निघून जातात. फक्त कारणभूताचा म्हणजे पिवळा देह होतो त्याचा. 7 अंश झडीती, 7 अंश झडून जातात. एकाकार वृत्ती उरे म्हणजे तो एकटाच राहतो. आणि त्याला हेम काय होय, वज्र काय होय, त्याची हेम म्हणजे सोन्यासारखी पिवळी काय होते आणि वज्र काय होते म्हणजे अतिशय कठीण, किती काही झालं तर काही लागत नाही त्याला. आणि गत्वा मुक्ती. आणि मग असा देहविद्यावंत आहे. हा देहविद्यावंत सृष्टीसंहारापर्यंत त्याचं आयुष्य आहे. आणि त्याला भूतेपर्यंत गमनदर्शन आहे. म्हणजे अष्टभावापर्यंत तो जाऊ शकतो आणि कर्मभूमीपर्यंत येऊ शकतो. आणि असा देहविद्यावंत आहे, त्याचं आयुष्य आहे सृष्टीसंहारापर्यंत. आणि जेव्हा मग महासंहार व्हायला लागतो त्यावेळेस सर्व जीवाला हरितात नेऊन ठेवतात. तर मग याला पण हरितात नेऊन ठेवतात आणि तिथं त्याचे मळ निघले जातात. म्हणजे विखो इंद्रिय विलयाचा, इंद्रिय अंतकरण निव्याचा, अंतकरण देहविद्याचा, असं म्हणजे विखोमळ विषय इंद्रियमळात जातो, इंद्रियमळ अंतकरणामळात जातो फुटून, आणि अंतकरण देहमध्ये जातो. आणि देहमध्ये त्याचे 5 भूत आणि 3 गुण वेगळे होतात. आणि वरचा मळ कसा आहे, निप्रपंचिक आहे आणि हा बी निप्रपंचिक होतो, त्यालाच देहविद्या विलयाचा असं म्हणतात. तर याप्रमाणे तो तमात जातो. आणि मोटका मोहरीजे असं एक हे आलेलं आहे, पक्ष आलेला आहे. मोटका मोहरीजी म्हणजे जेवढा तो प्रपंचात राहिला तेवढाच तो मग तिथं तमात राहतो. नंतर परमेश्वराला प्रवृत्ती होते. नंतर मग परमेश्वरा सृष्टीची रत्न होती, मग सृष्टी रत्न करते माया. आणि मग त्या देहविद्यावंताला सृष्टीत आणते. आणि जर सृष्टीमध्ये जर कृतियुग चालू असेल तर कृतियुगामध्ये त्याला जन्मिते. आणि जर कृतियुग चालू नसेल तर त्याला कृतियुग येईपर्यंत त्याला अवघड्यात ठेवते. आणि ज्यावेळेस कृतियुग येईल त्यावेळेस त्याला कृतियुगात जन्म देते. आणि तिथं गत्वा मुक्ती म्हणजे तिथं भरोशानं तो उधरला जातो.
असं ह्या देवी देवताबद्दल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितलेलं आहे. तर मायबाप तर गत्वामुक्ती इथोर होता, पण आता त्या इथोर हा विषय संपविला देवानं. आता नंतर काय आहे, लौकिक भौतिक उपहासावर खे लाभाख्य अशा 4 मुक्त्या सांगितल्या. लौकिक कोणाची मुक्ती आहे? कर्ममय, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, सुकुंड आणि श्रीराब्दी ह्या 6 देवतेची मुक्तीला लौकिक मुक्ती म्हणतात. अष्टभैरवाच्या मुक्तीला भौतिक मुक्ती म्हणतात. आणि 8 आणि 9 म्हणजे विश्वदेवता आणि चैतन्य याच्या देवतेला याच्या मुक्तीला उपसाहराख्य मुक्ती म्हणतात. आणि परमेश्वराच्या मुक्तीला लाभाख्य मुक्ती म्हणतात. हां, उंच असे तो तळीचील देखी, उंच देवता खालच्या देवतेला बघू शकते. तर पैल आयला ते व्यापून वरते, वरचीनं खालचीला व्यापलेला आहे देवतेला. आयल पैलाचे अस्तित्व ज्ञान, खालील देवतेला वरच्या देवतेचं अस्तित्व ज्ञान आहे. नित्यबद्ध देवता, बद्धमुक्त जीव आणि नित्यमुक्त परमेश्वर. देवता ह्या नित्य बांधलेले येतात. पंचप्रकारात तेवढेच त्याचे कमी जास्त होत नाहीत. त्याचं स्वरूप बी तेवढंच आहे. ते म्हणून देवता बांधले नित्यबद्ध येतात. बद्धमुक्त जीव म्हणजे जीव हा अनादेनं पुन्हा आद्यमळानं इतर मळानं बांधलेला आहे, परंतु तो मुक्त होऊ शकतो. आणि नित्यमुक्त परमेश्वर मात्र सदोदित मुक्त आहे. तर जीवे जे व्हावे तेच होय, देवता हो जाणे उरू जाणे. जीव असा आहे की तो एक दिशी आहे. तो एकाच देहात राहू शकतो, पुन्हा अवतार घेऊ शकत नाही. तसे देवताच नाही. देवता अनेक अवतार घेऊन देखील उरलेले असतात. देवता हो जाणे उरू जाणे. देवतेशी लीळा विग्रह धारितो हाती. देवतेला लीळा करून विग्रह धारण करू शकतात. त्या ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह, शाब्दग्ध असे विग्रह धारण करू शकतात. आणि देवता 8 डिगून फळाते दे. आणि एखाद्या समजा स्वर्गीची देवता आहे, स्वर्गीच्या फळी आहे, स्वर्गीचा फळी आहे आणि वरच्या देवतेचं फळ जर एखादं त्याचं लेप जर त्याचा परोडीला आला तर वरची देवता येते आणि त्याला काढून घेते. त्याला 8 डिगिनी म्हणतात. आणि ते वरची देवता येऊन त्याला खाली फळ देते. देवता 8 डिगुणी फळाचे दे. आणि प्रल्हादाच्या भावतीचे अनेकी देवते 8 डिगुणी फळाचे दिले. आणि प्रल्हादाची जी उपास्य देवता होती ती 5व्या स्थानीतले विष्णू होती. पण त्याचा भाव एवढा वाढला की तो भावतीचे अनेके देवते 8 डिगुणी फळाचे दिले. तर त्या 5व्या स्थानीच्या विष्णू देवतेजवळ याला फळ द्यायला फळत नव्हतं, म्हणून 7व्या देवतेच्या विष्णूनं त्याला फळ दिलं. त्याला म्हणतात की प्रल्हादाच्या एकाला भावातिशे अनेके देवते 8 डिगुणी फळाचे दिले. भाव आणि येतं फळ दे. भावक्रिया जी आहे तिचं फळ नक्की नाही, निश्चित नाही. आणि येथे जसा भाव कमी होईल तर कमी होत आहे, जास्त होईल तर जास्त होत आहे. प्रल्हादाच्या काळाला भूती एक अवतरले, तयाच्या कोपापुरते चाराचे विश्वनं पुरे. प्रल्हाद नावाचा एक राक्षस कुळामधला माणूस होता, हिरण्यकशिपूचा मुलगा. तो अतिशय भक्त होता देवाचा. आणि त्याचा कवर घेण्यासाठी एक भूत म्हणजे एक देवता, एक शिनी देवता अवतरली. आणि तिने एवढा कोप धारण केला होता की तिचा कोपामुळं आता सवार होतो की काय, चराचर विश्व न पुरे, म्हणजे आता सवार होतो काय असं वाटू लागलं. एवढा कोप तिनं धारण केला होता. भावाशी काही राहणाशी. आणि भावाला जो भाव आहे तर तिथं भाव आचरण्यासाठी राजाच पाहिजे किंवा रंकच पाहिजे असं काही नाही. राजा बी आचरू शकतो भाव आणि रंक बी आचरू शकतो. भाव व्यभिचारी, भाव मात्र व्यभिचारी आहे. तो कमी जास्त होऊ शकतो. एक विधी अनुष्ठान आणि एक भाव अनुष्ठान, हे विधी भावातीत अनुष्ठान. मायबाबो हे सूत्र आपण उद्या बघू. आजच्या पुरतं एवढे सूत्र पुरे झाले, कारण जास्त मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हाला पुन्हा बघण्याचा कंटाळा येतो, तुम्ही बघत नाहीत. तर मायबाबो एवढ्यावरच थांबतो मी, तुमची रजा घेतो. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि मायबाबो लाईक करल्यानं, सबस्क्राईब केल्यानं काही तुमचं नुकसान होत नाही, पण आपलं चॅनल मोठं होतं. त्यामुळं लाईक करा, सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.